कर्जत खालापूरमधील गुंडगिरी, दादागिरी, दडपशाही संपवून मला विकासाचं राजकारण करायचंय. त्यासाठी मला भरघोस मतांनी निवडून द्या, असं आवाहन सुधाकर घारे यांनी केलंय. विधानसभेचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक राहिले असल्यानं कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात प्रचार सभांचा जोरदार धडाका लागतोय. यातच आज परिवर्तन विकासाचे आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांची कर्जत इथे प्रचारसभा पार पडली. यावेळी सुधाकर घारे बोलत होते. कर्जत खालापूरमध्ये आज मोठ्या प्रमाणात गुंडगिरी, दादागिरी, दडपशाही चालू असून ती मला संपवून विकासाचं राजकारण करायचंय. तसंच तरुणांच्या हाताला काम द्यायचंय. मायमाऊलींसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. यासाठी मला भरघोस मतांनी निवडून द्या, असं आवाहनही यावेळी सुधाकर घारे यांनी केलंय. कर्जतच्या टिळक चौकामध्ये होत असलेल्या प्रचार सभेच्या या कॉर्नर बैठकीसाठी उपस्थित असलेले आमचे सर्वांचे नेते, त्या निवडणुकीला खरा सुधाकर घारे रिक्षा चिन्ह घेऊन ही निवडणूक लढवत आहेत. आपला सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. आपलं सर्वांचं सहकार्य माझ्या सोबत आहे. परंतु आपल्याला कर्जत शहरामध्ये एक छोटीशी कॉर्नर सभा झाली पाहिजे असं सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. परंतु मी डामसे साहेब, ही कॉर्नर सभा आपल्याला म्हणता येणार नाही, तर ही जाहीर सभा आहे असं मी या ठिकाणी सांगेल. आपण प्रचार करत असताना मी कालही कशाच्या सभेत सांगितलं, आम्ही खालापूरमध्ये काल प्रचार करत होतो, परवा प्रचार करत होतो. आणखी सागरे माझ्या सोबत होते. एक आजीबाई आल्या, त्या आजींनी सांगितलं, सुधा भाऊ तुम्ही रिक्षा रिक्षाने घेतले. मी म्हटलं हो, रिक्षा रिक्षाने घेतले. रिक्षा रिक्षाने सर्वसामान्यांची गरज आहे. ते नुसतं साधन नाही, तर सर्वसामान्यांची गरज आहे. ती म्हणती बरी झाली तुम्ही रिक्षा रिक्षाने घेतली, विमान घेतलं नाही. मी त्यांना सांगितलं, मी निवडून आल्यानंतर मला गुवाहाटीला पळून जायचं नाही, तर मला माझ्या या सर्वसामान्य जनतेमध्ये आता हात घेऊन त्यांचं काम करायचं आहे. या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी माझ्या कर्जत खालापूरच्या जनतेला सोबत घ्यायचं आहे. माझ्या जनता सांगेल ते जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. मगाशी आमच्या एक हर्षला ऐनकरांनी, जी युवती आहे, ती युवती स्वतःहून व्यासपीठावर आली. तिने तिचं काही म्हणणं मांडलं. अनेक आमदार झाले, अनेक आमच्यासारखी तरुण आहेत, परंतु कुठल्याही तरुणाला कुठल्या आमदारांनी रोजगार दिला नाही. ती सुद्धा मला वाटतं कुठली तरी PhD करते. तिने MPSCचा सुद्धा अभ्यास केलाय. तिच्यासारख्या हुशार युवतीला जर आपल्या मतदारसंघात रोजगार मिळणार नसेल, तर मी आमदारांना महेंद्र तोरवेंना माजी आमदार महेंद्र तोरवेंना विचारणार आहे, आपल्या मतदारसंघामध्ये आपण किती लोकांना, विद्यार्थ्यांना, किती युवकांना रोजगार दिलात? आपण सांगताय मी 2960 कोटी रुपयाचा निधी मतदारसंघामध्ये आणलात, तर तो निधी गेला कुठे? भरतभाईंनी 40 वर्षाची आठवण करून दिली. हा पोल भरतभाई तुमच्या पाठीवर उभा आहे, तो अनेक वर्षापासून पडतोय. परंतु भाई तो तुमच्या सारख्या माझ्या अंगावर पडणार नाही. पुढचं तुम्ही समजून जा. 20 तारखेला पोल कोणाच्या अंगावर पडणार आहे ते तुम्हाला आपण सांगण्याची गरज नाही. आपल्याला जनता शुद्ध आहे. शुद्ध जनता 20 तारखेला आपल्या मतदानाच्या रूपाने या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवणार आहे, हे आपण सर्वजण बघणार आहोत. पत्रकार बंधू आपल्याला कायम सांगत असतात, या मतदारसंघामध्ये एक अपक्ष उमेदवाराची प्रचाराची आघाडी दीपकजी असले. त्यांनी मला प्रश्न विचारला होता, अपक्ष उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडून येईल का? आता पत्रकार बंधू तुम्ही माझ्या कानात सांगायला पाहिजे निवडून येईल की नाही ते.
20 तारखेला ही निवडणूक आहे. तुमचं सुद्धा मतदान असेलच. तुम्हाला सुद्धा खरं काय खोटं काय, कोणाची बाजू मांडली पाहिजे हे तुम्ही करत असता. तुम्ही सुद्धा शुद्ध आहात, मला माहिती आहे. पत्रकार बंधू सुद्धा मलाच मतदान करतील मांडे साहेब, कारण पुढच्या काळामध्ये तुमचा सन्मान करायचा असेल, तुमच्या हक्काचं तुम्हाला एक चांगलं कार्यालय बनवायचं असेल तर तो फक्त सुधाकर घारेच करू शकतो. आजपर्यंत 5 वर्ष झाले. तुम्ही किती वेळा तुम्हाला तुमच्या कार्यालयाची मागणी केली, किती वेळा तुम्ही अजयजी तुम्ही संकुलाची मागणी केली. तुम्हाला कुठल्या प्रकारचा सन्मान देण्याचं काम या आमदार साहेबांनी केलं नाही. मगाशी मला एक माझा मुस्लिम बांधव आला होता, माझ्या कानात सांगून गेला, भाऊ आम्ही आमदारांच्याकडे 5 वर्ष आम्ही निवेदन देतोय, आम्हाला एक मुस्लिम बांधवासाठी आम्हाला एक संकुल द्या, आम्हाला इथे एक कार्यालय द्या. फक्त आमदार त्यांच्या खांद्यावर हात टाकतात, मतदारापुरती त्यांचा वापर करून घेण्याचं काम करतात, परंतु माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं कार्यालय किंवा कुठलं संकुल दिलेलं नाही. कर्जत तालुक्यामध्ये, कर्जत तालुका आदिवासी तालुका आहे. कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी तालुका म्हणून ओळखलं जातं. माझ्या आदिवासी बांधवांना सुद्धा 5 वर्ष फक्त त्यांच्या तोंडाला पानं फुटण्याचं काम केलं. त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं आदिवासी संकुल देण्याचं त्यांनी काम केलेलं नाही. त्यांना प्रत्येक वेळी सांगत असतात, त्यांच्या आदिवासी दिन आला की त्यांना सांगतात, या वर्षी तुम्हाला नक्की तुमचं आम्ही कसे पात्र परिसरामध्ये आदिवासी संकुल उभारू. परंतु हो हो म्हणता 5 वर्षे गेली. यांना माझ्या आदिवासी समाजाचं पडलं नाही, यांना माझ्या बौद्ध समाजाचं पडलं नाही, यांना यांच्या मुस्लिम समाजाचं पडलं नाही. यांना फक्त पडलंय यांच्या घरच्यांचा विकास करण्याचा, यांच्या बाच्याला मोठं करायचं आहे, यांच्या भावाला मोठं करायचं आहे, यांच्या पुत्याला मोठं करायचं आहे. आपण बघितलं असेल, मगाशी भाईंनी सांगितलं, अमराईमधली जी आपल्या कोतवाल जी व्यायामशाळा होती, त्या व्यायामशाळेचं ती व्यायामशाळा पाडली, तिथं बिल्डिंग उभी केली. त्या बिल्डिंग मध्ये 1700 फुटाचं दुकान कोणाचं आहे आणि ते कोणाच्या नावावर